सर्वांना श्री स्वामी समर्थ। 2 तारखेला सर्वपित्री अमावास्या आहे आणि ह्या सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी आपल्या पित्रांना आपल्याला खुश करायचं असतं। त्यांची तर्पण विधी असते किंवा त्यांना आपण नैवेद्य अर्पण करत असतो। तर बऱ्याच लोकांच्या घरात पितृ दोष असतो, परंतु हा पितृदोष त्यांच्या कितीतरी टाइम लक्षातच येत नाही। म्हणजे त्यांच्या घरात नेहमी काही ना काहीतरी वाद किंवा आजार किंवा नवीन लग्न झालेल्या लोकांना लवकर बाळ राहत नाही किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतं किंवा एखादी व्यक्ती घरात नेहमी आजारी होत असते किंवा अमावास्या यायच्या आसपासच काहीतरी त्यांच्या घरात मोठे वाद किंवा काहीतरी संकट उद्भवत असतील, तर अशा लोकांकडे नक्कीच पितृदोष आहे असं समजावं। तर अशा लोकांनी काय करायचं आहे किंवा ज्यांना कुणाला असं वाटत असेल की आपल्या पित्रांची सेवा करायला हवी किंवा प्रत्येक अमावास्येत तुम्ही जर करत असाल तरीही चालेल, तर आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे दही भाताचे आहेत, परंतु वेगवेगळे उपाय आहेत। असे उपाय केल्याच्या नंतर नक्कीच आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्ती होईल किंवा त्यांचे मन तृप्त होऊन ते आपल्याला आपल्या पिढीला आशीर्वाद देत जातील। तर आता 2 तारखेला ज्या वेळेला तिथी बदलते त्यावेळेला आपले पितृ या पृथ्वी तळावरून त्यांच्या योनीत निघून जातील। तर ह्या पित्रांसाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी तर्पण करता येईल का किंवा त्यांना नैवेद्य दाखवता येईल का, हे सगळं आपण करायचं असतं। तर हे करत असतानाच आपल्या बरोबर जे आलेले म्हणजे आपल्या घरात जर पितृदोष असेल तर तो पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला नक्कीच हे उपाय करता येतात। कधीही कुठलेही दोष कुठल्याही उपायाने पूर्ण नष्ट होत नसतात, तर त्याची तीव्रता ही नक्कीच कमी होत असते। परंतु कुठलेही उपाय करत असताना कर्म आणि कष्ट महत्त्वाचे असतात। तर आजचे जे मी उपाय तुम्हाला सांगणार आहे ते व्यवस्थितपणे ऐका आणि सगळेच उपाय केले तरीही चालेल किंवा तुम्हाला कुठल्याच प्रकारचा खर्च न लागता हे उपाय तुम्हाला करू शकता। तुम्ही काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला जर का तुम्ही ह्या पंधरवड्यात तुमच्या पितृंचा घास काढलेला असेल तरीही तुम्हाला ज्या दिवशी 2 तारखेला पितृ अमावास्या आहे त्या 2 तारखेच्या दिवशी तुम्हाला दही भाताचा पुन्हा एकदा घास ठेवायचा आहे किंवा नैवेद्य ठेवायचा आहे। आता कसं करायचं, तर तुम्हाला दही भाताचे नैवेद्य तुम्ही कसे काढायचे ते मी ह्याच्या आधी सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत, पाहू शकता। तर मुठभर तांदूळ घ्यायचे आणि हा तांदूळ एकच पाण्याने धुवू शकता किंवा नाही धुतला तरी चालेल। तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा, मीठ साखर किंवा चमच्याने बिलकुल काही त्याला करायचं नाही, फक्त व्यवस्थित शिजवून घ्यायचा। त्याची ऊद एखाद्या वडाच्या पानावर किंवा केळीच्या पानावर घ्यायची। डिशमध्ये घेतली तर ती डिश पुन्हा वापरता येणार नाही। तर तो नैवेद्य जर तुम्हाला कसा तयार करायचा असेल तर वडाचा किंवा केळीचा पानच घ्या। त्याच्यावर आंबट दही जे निगेटिव्हिटीचा नाश करत असतं असं हे आंबट दही घ्यायचं आणि हे दही त्या जी आपण भाताची ऊद तयार केलेली आहे पानावर त्याच्यावर हे 1 चमचा 2 चमचे असे दही घालायचं आणि हे जे भात आपण नैवेद्य तयार केला आहे ते आपल्याला दक्षिणेला ठेवायचं आहे। तिथे तुमची गच्ची असू द्या, तिथे तुमचा टेरेस असू द्या, खिडकी असू द्या किंवा घराच्या बाहेर दक्षिणेला अंगणात ठेवला तरीही चालेल। आता हा दही भात आपल्याला प्रत्येक अमावास्येत सुद्धा ठेवता येतो। आता दुसरा कुठला उपाय आहे, आता दुसरा उपाय हा आहे की आपल्या घरात एखादी व्यक्ती नेहमी आजारी असते। आता आजारी आहे आणि बघा ती तिच्याच विचारामध्ये गुंतलेली असते, म्हणजे कुणाच्या जास्त बोलत नाही, घरात सगळ्यांशी मिळून मिसळून राहत नाही। असं जर का तुम्हाला वाटलं, असं जर का तुम्हाला संशय आला की ही व्यक्ती काहीतरी वेगळीच वागते, तर समजून जायचं त्या व्यक्तीला सुद्धा पितृदोष आहे। तर अशा वेळेला काय करायचं, सेम मी जसं सांगितलं दही भात तसाच दही भात तयार करायचा आणि तोच दही भात त्या व्यक्तीच्या तुम्ही डोक्यावरून उतरवायचा आहे आणि हा उतारा करायचा आहे। हा उतारा सुद्धा तुम्हाला जिथे सुनसान जागा असते दक्षिणेला ठेवायचा आहे। तर असा हा उतारा करून घ्यायचा आहे। आता तिसरा उपाय कुठला आहे, तिसरा उपाय बघा, गाईच्या गोवऱ्या ज्या आपल्याला बाजारात मिळतात, पूजेच्या दुकानात ह्या सगळ्या गाईच्या गोवऱ्या मिळत असतात। गाईची गोवरी आणायची, त्याच्यावर थोडेसे कापूर घालायचे आणि 1 चमचाभर गाईचं तूप घालायचं। आता हे तूप आणि गोवरी आणि जे आपण कापूर घेतले ते हे व्यवस्थित जाळून घ्यायचं। आता जळत असतानाच ह्याच्यावर दही भाताचा नैवेद्य जसा आपण तयार करतो तसा थोडासा दही भात तयार करायचा, नैवेद्य तयार करायचा नाही, दही भात तयार करायचा आणि हा दही भात थोडासा त्या पेटत्या गोवरीवर शिंपडायचा। हे सुद्धा तुम्हाला दक्षिण दिशेलाच करायचं आहे। आता तिसरा उपाय कुठला, आपल्या घरात जर का निगेटिव्हिटीचा संचार असेल आणि ही निगेटिव्हिटी दूर ठेवायची असेल तर काय करायचं,
तर आपल्याला एखाद्या करवंटीत हा दही भात तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे कसं, जसं आपण दही भात तयार करतो पातेल्यात एखाद्या पानावर, तसाच करायचा आहे, परंतु हा करवंटीत एखाद्या करवंटीत तयार करायचा. नसेलच तर डिशमध्ये केला तरीही चालेल. तर असा दही भात तयार करून घ्यायचा आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर उभं राहायचं. तुमचा चेहरा आतल्या दिशेला हवा. तर अशा वेळेला तुम्ही उभं राहायचं आणि ह्या दही भाताचा उतारा करायचा आपल्या घरावरून. आणि हा उतारा सुद्धा जिथे कुठे लोकांची जास्त रेलचेल नसेल तिथे हा दही भात ठेवून यायचा. अशामुळे आपल्या घरात जितके काही निगेटिव्हिटी असतील तितक्या निगेटिव्हिटी निघून जाण्याचा हा उपाय आहे. आणि हा व्यवस्थितपणे सक्सेस, बघा दही भाताचे उपाय हे सगळे सक्सेस आहेत. एका ताईंना मी हा उपाय सांगितलेला, ज्यावेळेला त्यांचे मिस्टर त्यांना सोडून म्हणजे जे देवलोकात गेले होते आणि त्यांना सुद्धा सतत आपण काहीतरी करून निघून जावं त्यांच्यासोबत असं वाटायचं. आणि त्यांना मी हा उपाय दिलेला. त्यांच्या घरात त्यांनी हा उपाय बऱ्याच दिवस केला, बऱ्याच अमावास्या केल्या, परंतु एकाच उपायाने त्यांना फरक पडलेला. त्यांचा स्वतःच मला फोन आलेला, इतका चांगला हा दही भाताचा उपाय आहे. तर बघा, एक छोटीशी तुम्हाला मी रिक्वेस्ट करते. माझा मुलगा तिथे काहीतरी करतो पाठीमागे, तुम्हाला दिसत असेल, तर त्याच्यासाठी नक्कीच कमेंट करा. त्याला सुद्धा व्हिडिओ देण्याची खूप आवड आहे. तर त्याच्यासाठी काय तुम्हाला कमेंट करता येईल नक्कीच करा. काहीतरी हाताचे तो रबर बँडने काहीतरी खेळ करून दाखवतोय बघा, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघा. तर पुढचा उपाय कुठला सांगते. तर हा पुढचा उपाय असा आहे की पुन्हा आपल्याला अशाच प्रकारचा दही भात तयार करायचा आहे. आता हा दही भात तुमच्या गच्चीवर तुम्हाला प्रत्येक दिशेला थोडा थोडा दही भात ठेवायचा आहे. हा दही भात ठेवल्याच्या नंतर तुम्हाला पितरांना प्रार्थना करायची आहे. प्रत्येक उपायाच्या नंतर तुम्हाला पितरांना प्रार्थना करायची आहे. जे कुठले तुमचे संकट आहेत ते संकट दूर करण्यासाठी किंवा माझ्या घरात ते संकट जे आलेले आहे ते दूर होण्यासाठी हा उपाय मी करते किंवा हा उपाय मी करतो. तर त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा आणि पितृदेवांना नक्कीच आठवा. प्रत्येक अमावास्येत हे तुम्ही उपाय करू शकता. पितृदेव हे म्हणजे प्रत्येक अमावास्येत आपल्या पृथ्वी तळावर वास करत असतात, परंतु हे जे 15 दिवस आहेत, हे 15 दिवस आपल्या पितृपक्षांचे असतात आणि 15 दिवस सतत आपल्या घराच्या आपल्या आसपास आपले पितृ राहत असतात. त्यामुळे हे काही काही उपाय नक्कीच करायचे असतात. तर अशाने आपल्या घरातले संकट, आपल्या घरावर जे पण कुठली नजरबाधा, जे पण काही झालेलं असेल ते दूर करण्यासाठी ह्या दही भाताचा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. तर आजचे छोटे छोटे उपाय तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.